नमस्कार मित्रांनो, शिकण्यासारखं बरंच काही चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आणि आजची पहिली न्यूज तुम्हाला देतो. जी खुशखबर आहे ती 4G बाबत आहे, जिओ 4G बाबत. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो कसे आहे ती न्यूज आणि मी का म्हणलो ही गुड न्यूज आहे. तर मग रिलायन्सची बहुप्रतीक्षित जिओ 4G सेवा अखेर लॉन्च झालेली आहे. जिओ सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिसेंबरपर्यंत STD कॉल्स आणि डाटा सेवा मोफत देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली. लॉन्चिंगसोबत सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अंबानी यांनी मोठं गिफ्ट दिलेलं आहे. काय आहेत रिलायन्स जिओच्या ऑफर्स तर बघूया. तर पहिली ऑफर आहे ती 19 रुपयात एका दिवसाचा इंटरनेट डाटा. किती डेटा मिळणार याचा उल्लेख इथे दिलेला नाही. तर दुसरी आहे 999 रुपयात 10 GB डेटा, रात्री अनलिमिटेड 4G. त्यानंतर आहे 1499 रुपयात 20 GB डेटा, रात्री अनलिमिटेड 4G. त्यानंतर आहे चौथी, ती आहे 2499 रुपयात 35 GB डेटा, अनलिमिटेड 4G. त्यानंतर आहे पाचवी 3999 रुपयात 60 GB डेटा, रात्री अनलिमिटेड 4G. त्यानंतर आहे ती सातवी 4999 रुपयात 75 GB डेटा आणि रात्री अनलिमिटेड 4G डेटा. तर रिलायन्स जिओ 4Gच्या प्लॅनवर एक नजर टाकूया आपण. 5 सप्टेंबर रोजी लॉन्चिंग होणार आहे. आयुष्यभरासाठी आउटगोईंग कॉलिंग फ्री, STD लोकल कॉल लाईफटाईम फ्री. 3 डिसेंबरपर्यंत डेटा मोफत. त्यानंतर केवळ 50 रुपयात 1 GB 4G डेटा, आयुष्यभरासाठी रोमिंग फ्री. डेटा दरात कॉलिंग फ्री, फक्त इंटरनेट डेटाचे पैसे भरावे लागणार आहेत. 18,000 शहर आणि 2 लाख गावापर्यंत जिओची सुविधा पोहोचणार आहे. त्यानंतर आहे मार्च 2017पर्यंत 90% जनतेपर्यंत जिओ पोहोचवण्याचा मानस. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांसाठी 25% वाढीव डेटा. त्यानंतर आहे 30,000 शाळांमध्ये मोफत वायफाय देणार आहे जिओ. त्यानंतर जिओ जगातील सर्वात स्वस्त डेटा देणार. त्यानंतर आहे ब्लॅकआउट डे नाही, म्हणजे सण उत्सवाला SMS कॉल दर वाढणार नाही. जिओवर TV, सिनेमा आणि मासिक पाहण्याची सोय आहे. 300 चॅनल लाईव्ह पाहण्याची सुविधा जिओने दिलेली आहे. 15,000 रुपयांचं ॲप सबस्क्रिप्शन ॲक्टिव्ह युजर्ससाठी, तर ॲक्टिव्ह युजर्ससाठी फ्री देणार आहे. 3,000 रुपयात जिओ 4G मोबाईल फोन आणि आंतरराष्ट्रीय रोमिंग रेट सर्वात स्वस्त. तर मित्रांनो, जिओ संदर्भात अतिशय चांगली न्यूज आहे आणि परवडण्याजोगी आहे आणि सर्वांच्यासाठी गुड न्यूज आहे मित्रांनो. धन्यवाद.